नमस्कार. मुंबईत आता सध्या परीक्षेचे 10वी आणि 12वी या परीक्षेचे निकाल लागायला सुरुवात होत आहे. 12वीचा मला वाटतं निकाल लागला आणि आता 10वीचा सुद्धा लागेल. तर जे हल्लीचे जे पालक आहेत त्यांच्या मनात निकाल लागल्यावर एक प्रश्न नक्कीच डोकावत असेल, ते म्हणजे मुलांना शिक्षणासाठी, परदेशी शिक्षणासाठी केव्हा पाठवावं, अंडर ग्रॅज्युएशनसाठी पाठवावं की पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पाठवावं, हा प्रश्न नक्कीच काही पालकांच्या मनात डोकावत असेल. आणि आजच्या व्हिडिओचा विषय हाच असणार आहे की मुलांना परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याची योग्य वेळ ही कोणती आहे. या विषयावर चर्चा करण्याआधी, या विषयावरती माझं मत मांडण्याआधी मी सांगते की मी एक महत्वाचा डिस्क्लेमर, म्हणजे मी काही करिअर तज्ज्ञ, करिअर एक्सपर्ट, मार्गदर्शक, काउन्सिलर वगैरे असं काही नाहीये. मी माझा अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे आणि मला असं वाटतं की तो कोणाच्या तरी उपयोगास यावा अशी मी आशा व्यक्त करते. ग्लोबलायझेशनमुळे परदेशातून शिक्षण घेणं हे फार ॲक्सेसिबल झालेलं आहे. तुम्हालाही हे जाणवलंच असेल की आधी लोक परदेशी नोकरीनिमित्त जायची, पण आता परदेशातून शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण हे फार वाढलेलं आहे. मुळात परदेशातून शिक्षण घेण्यासाठी 2 मूळ वेळा आहेत. त्या एक म्हणजे अंडर ग्रॅज्युएशनच्या दरम्यान आणि दुसरं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. आता अंडर ग्रॅज्युएशनच्या वेळेला मुलांचं वय साधारणतः 18-19 वर्षांचं असतं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ते 22-23 वर्षांचं असं असतं. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पटकन ग्रॅस्प करायला, पिकअप करायला, पटकन शिकायला जमते. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तशा त्या अबिलिटीला, त्या शिकण्याच्या अबिलिटीला कुठेतरी अफेक्ट होत जातो. पण जेव्हा आपण जास्त वाईज, जास्त मच्युअर्ड होतं, आपलं वय जसं वाढत जातं तसंच त्या गोष्टीविषयी, त्या विषयाविषयी आपल्याला अजून खोलवर जाता येतं. आपल्याला त्यात एक वेगळा दृष्टिकोन सापडू लागतो. आपल्या अनुभवामुळे आपल्याला त्या गोष्टीकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. तर असा एक इंटरेस्टिंग इंटरप्ले चालतो ह्या दोन्ही फॅक्टर्समध्ये आणि ह्याच इंटरेस्टिंग इंटरप्लेचा वापर करून मी तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू तुमच्यासमोर मांडणार आहे. तर आता आपण बघूयात की मुलांना अंडर ग्रॅज्युएट शिक्षणासाठी जेव्हा आपण पाठवत असतो परदेशी, तेव्हा त्या नाण्याच्या दोन्ही बाजू काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. मला वाटतं की ह्या दोन्ही बाजू जेव्हा आपण जाणून घेतो नाण्याच्या, तेव्हा आपल्याला निर्णय घेण्यास सोपं जातं. त्यामुळे त्याआधी आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम आपण ह्याचे ऍडव्हान्टेजेस बघूयात, काय फायदे आहेत ते बघूयात. पहिलं, जर तुमचं मूल अंडर ग्रॅज्युएशनसाठी जात असेल परदेशी, तर सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्या इकडची शिक्षण पद्धती आणि त्यांची शिक्षण पद्धत ह्याच्यात फार फरक आहे. पण त्या शिक्षण पद्धतीशी ऍडजस्ट करायला तुमच्या मुलाला फार सोपं जातं, कारण ते फार इझिली ती गोष्ट पिकअप करू शकतात, ग्रॅस्प करू शकतात आणि त्यामुळे अडॅप्ट होणं हे फार सोपं जातं आणि त्यामुळे तो जो बदल असतो त्याचा स्ट्रेस कमी येतो आणि फ्लेक्स ते फार इझिली होऊ शकतात. हा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की ती जी शिक्षण पद्धत आहे त्यांना पिकअप करणं, त्याच्याशी ऍडजस्ट होणं हे अंडर ग्रॅज्युएट मुलांसाठी सोपं जाऊ शकतं. दुसरा ऍडव्हान्टेज हा आहे की आपण असं म्हणतो की पाण्यात पडलं की पोहायला शिकतो. तसंच नुसतं शिक्षणाच्या बाबतीत आव्हाने नसतात, पण इतर सुद्धा आव्हाने असतात, जसं कल्चरशी ऍडजस्ट होणं तिकडच्या, मग स्वतः सारं काही बघणं, ग्रोसरीज बघणं, एक्सपेन्सेस बघणं, बिल्स बघणं, स्वतःचं राहण्याचं कुठे काय आहे ते वगैरे सगळं बघणं. मग ही जी सारी आव्हाने आहेत, त्यांना जर तुमची मुलं पॉझिटिव्हली घेत असतील तर त्याच्यातून ते सेल्फ डिपेंडेंट, सेल्फ रिलायंट आणि इंडिपेंडेंट लवकर त्यांना बनण्यास मदत होते. हा दुसरा मोठा ऍडव्हान्टेज आहे. तिसरं म्हणजे नुसतं भारतातूनच लोक परदेशी शिकायला येत नाही, पण इतर देशांमधून सुद्धा लोक परदेशी शिकायला येतात आणि
अशा वेळेला इतकंच नुसती स्टुडंट्स नाही तर जे प्रोफेसर्स असतात, जे लेक्चरर्स असतात, ते सुद्धा वेगवेगळ्या देशांमधून आलेले असतात. तर काय असतं की अशा वेळेला एक कल्चरल मिक्स आणि कल्चरल डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे जो आपला लर्निंग एक्सपिरियन्स असतो तो व्हेरीड आणि तो फार रिच बनतो. त्यामुळे खूप काही मुलांना शिकण्यासारखं एकमेकांच्या कल्चरबद्दल, एकमेकांच्या बॅकग्राऊंड्सबद्दल, एकमेकांच्या एक्सपिरियन्समधून खूप काही शिकायला मिळतं. तो एक तिसरा मोठा ऍडव्हान्टेज आहे. चौथा ऍडव्हान्टेज की म्हणजे तुमच्या मुलांना जे मित्रमैत्रिणी असतील ते इंटरनॅशनली भेटतील. त्यामुळे नुसतंच आपल्या भारतात सुद्धा आपले खूप छान मित्रमैत्रिणी असतात, पण ऑन द टॉप ऑफ दॅट त्यांना इंटरनॅशनल चांगले मित्रमैत्रिणी बनण्याचे सुद्धा त्यांचे चान्सेस सुद्धा त्यांना तो ऍडव्हान्टेज मिळू शकतो. पाचवा महत्वाचा ऍडव्हान्टेज म्हणजे ह्या साऱ्या काहीमुळे, ह्या साऱ्या अनुभवामुळे तुमची मुलं अजून समृद्ध बनू शकतात. त्यांना एक जागतिक पर्स्पेक्टिव्ह मिळतो, एक ग्लोबल आउटलुक मिळतो आणि त्यामुळे जे त्यांना एक ग्लोबल सिटीझन म्हणून बनण्यास त्यांना मदत होते. त्यांचा कॉन्फिडन्स प्रचंड बूस्ट होतो आणि त्यामुळे ते त्यांच्यात त्या सोशल स्किल्स सुद्धा वाढू शकतात. त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे जर तुमची मुलं अंडर ग्रॅज्युएट असताना परदेशी शिक्षणासाठी जात असतील तर. नाण्याची एक बाजू आपण बघितली. आता पाहूयात की कुठल्या आव्हानांचा पालकांनी विचार केला पाहिजे मुलांना अंडर ग्रॅज्युएशनला परदेशी शिक्षणासाठी पाठवण्याआधी. सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे फायनान्शियल कन्सिडरेशन. मी एका मध्यमवर्गीयाच्या पर्स्पेक्टिव्ह मधून बोलत आहे, कारण आमच्यासाठी मध्यमवर्गीयांसाठी कुठल्याही गोष्टीत सगळ्यात पहिली गोष्ट मनात येते ते म्हणजे फायनान्सेस कसे अरेंज आणि मॅनेज करायचे. तर मुळात तिथे अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी 3-4 वर्ष लागतात आणि तेव्हाची ट्युशन फीज असते, कॉलेजची फीज असते ती लाखात असते. नुसतं कॉलेजची फीज नाही तर तिथे जो राहायचा खर्च असतो, आता UK मध्ये 30 ते 50 हजार दर महिन्याला घर भाडं असतं. त्याच्यासोबत तुमच्या मुलांचा खाण्यापिण्याचा खर्च आणि इतर एक्सपेन्सेस असं मिळून ते संपूर्ण बजेट वाढतच जातं. तर सगळ्यात पहिलं आव्हान जे पेरेंट्सनी, जे पालकांनी कन्सिडर केलं पाहिजे ते आहे फायनान्शियल कन्सिडरेशन. दुसरं आव्हान म्हणजे जेव्हा मुलं अंडर ग्रॅज्युएशनच्या वेळेला बाहेरगावी जातात, परदेशात जातात, तेव्हा त्यांचं वय वर्ष साधारणतः 18-19 वर्षांचं असतं. त्या वयात विवेकबुद्धी तितकी मॅच्युअर्ड झालेली नसते. त्यामुळे काय चांगलं आणि काय वाईट ह्याचा ते ठामपणे निर्णय त्यांना घेता येईलच असं नाही आहे. त्यामुळे त्यांना ह्या वयात त्यांना इझिली वाहून जायचे चान्सेस जास्त असतात किंवा वाईट संगतीत पडण्याचे सुद्धा चान्सेस जास्त असतात. तर दुसरं आव्हान हे आहे की फोकस्ड राहून आपलं शिक्षण कसं पूर्ण करावं आणि व्यवस्थित कसं पूर्ण करावं हे सगळ्यात मोठं दुसरं आव्हान आहे. तिसरं आहे की म्हणजे जेव्हा त्यांना अंडर ग्रॅज्युएशनसाठी जायचं असतं बाहेरच्या देशात, तेव्हा त्यांच्यासाठी सगळ्यात पहिलं आणि मोठं मोटिवेशनल फॅक्टर हे असतं की ते घरापासून लांब जाणार आहेत आणि त्यांना तिथे त्यांच्यासाठी ते एक एडव्हेंचर किंवा एक्सप्लोरेटरी जर्नी अशी असते आणि ते फार एक्साइटेड असतात आणि त्यांना असं वाटतं की कितीही चॅलेंजेस असतील ते इझिली पार पाडू शकतात. पण कुठेतरी ते चॅलेंजेसना ते अंडर एस्टिमेट करतात आणि मग काय होतं की तिकडे जर त्या सर्कमस्टान्सेस, त्या परिस्थितीचा जर त्यांना पॉझिटिव्हली स्वतःला फायदा करून घेता आला नाही तर ते नैराश्यात किंवा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात किंवा त्यांना सेल्फ डाऊट सुद्धा होऊ शकतो. सेल्फ डाऊट, एन्झायटी असे अनेक गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागू शकतं. तर ते एक आव्हान आहे की तिथे गेल्यावर, परदेशी गेल्यावर आहे ती परिस्थिती, जी येईल ती परिस्थिती त्यांना पॉझिटिव्हली सामोरं कसं जायचं आणि त्याच्यासाठी मानसिक तयारी केवढी स्ट्रॉंग केली पाहिजे आणि त्याला पॉझिटिव्हली सामोरं जाऊन त्याच्यातून विजय मिळवून आपलं शिक्षण आपण व्यवस्थित पूर्ण कसं करावं हे एक मोठं आव्हान आहे. आणि चौथं आणि शेवटचं आव्हान, कारण मुलं आपल्या घरापासून लांब असतात, आपल्या फॅमिलीपासून, फ्रेंड्सपासून लांब असतात आणि जर त्यांना साजेसा सपोर्ट मिळाला नाही तर त्यांना होम सिकनेस किंवा
एकटेपणा वाटू शकते. मग अशा वेळेला मुलं कमी एक्सप्रेसिव्ह होतात, स्ट्रेस त्यांचं वाढत जातो, ते डिप्रेशनमध्ये जातात किंवा त्यांना अजून लोनलीनेस, एकटेपणाचे ते बळी पडतात आणि मग मानसिक रोगांचा एक सायकल मला वाटतं ती सुरू होते. तर असे अनेक आव्हाने आहेत जे विचार केलं पाहिजे, ज्यांचा विचार केला पाहिजे पालकांनी जेव्हा तुम्ही मुलांना परदेशी शिक्षणासाठी कन्सिडर करतात, एस्पेशली जेव्हा ते अंडर ग्रॅज्युएट असतात तेव्हा. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर जी मुलं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी परदेशी जायचा विचार करतात त्यांना बेनिफिट ऑफ एज असतं. एज नाही मी म्हणणार इथे, मी म्हणेन बेनिफिट ऑफ एक्सपिरियन्स. कारण वयामुळे जे येतं तो असतो अनुभव आणि तो अनुभव फार फायदेशीर ठरतो. त्याच्यामुळे विवेक बुद्धी आपली एक मॅच्युअर्ड होते आणि आपल्याला चांगलं काय आणि वाईट काय हे डिफरन्शिएट करण्याची ती क्षमता आपली अजून चांगली होते. त्यामुळे तो बेनिफिट ऑफ एक्सपिरियन्स असतो त्यांना आणि त्यांचा जो पाया असतो तो अजून दृढ झालेला असतो. शैक्षणिक पाया म्हणा, सांस्कृतिक पाया म्हणा आणि ह्या दृढ झालेल्या ह्या भरभक्कम पायाच्या बळावर त्यांना त्या आव्हानांना फेस करणं सोपं जातं असं मला वाटतं. जर मला कोणी विचारेल की माझ्या मते कुठली योग्य वेळ आहे अंडर ग्रॅज्युएशनसाठी मुलांना पाठवणं की पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी, तर मी माझ्या अनुभवातून सांगते की मला जर कोणी विचारलं की अंडर ग्रॅज्युएशनसाठी जर मी गेले असते तर मी सुरुवातीला माझा कॉन्फिडन्स अतिशय कमी असला असता, रादर सेल्फ डाऊट माझ्यावर जास्त असला असता मला, आणि मला क्लॅरिटी नसली असती सुरुवातीलाच. त्यामुळे मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी गेले तेव्हा मला प्रचंड कॉन्फिडन्स होता, मला एक्सपिरियन्स होता, माझ्याकडे शैक्षणिक माझा पाया होता, मला माहिती होतं की मला कुठल्या विषयात स्पेशलायझेशन करायचंय, काय करायचंय, मला प्रचंड क्लॅरिटी होती आणि त्यामुळे माझ्याकडे एक कॉन्फिडन्स होता, माझ्यावरती माझा कॉन्फिडन्स होता. आणि ह्या साऱ्यामुळे, क्लॅरिटीमुळे, कॉन्फिडन्समुळे, भरभक्कम पायामुळे मला वाटतं की तिकडे जाऊन, परदेशी जाऊन जे आव्हाने होती त्यांना मला सामोरे जाणं माझ्यासाठी फार सोपं गेलं. तर माझ्या मते माझ्यासाठी जी योग्य वेळ होती परदेश शिक्षणासाठी ती पोस्ट ग्रॅज्युएशन होती. पण प्रत्येक मूल हे वेगळं असतं. प्रत्येक मुलाचं पोटेन्शियल, कपॅसिटी आणि मानसिक तयारी ही वेगळी असते आणि त्यामुळे तुमच्या मुलासाठी योग्य वेळ परदेशी जाण्यासाठी कुठली आहे, परदेशी शिक्षणासाठी जाण्यासाठी कुठली आहे, हे मला वाटतं तुमच्या मुलापेक्षा आणि तुमच्यापेक्षा जास्त चांगलं कोणी इतर सांगू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना वेदर अंडर ग्रॅज्युएशनसाठी पाठवा किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पाठवा. मला वाटतं ह्यात सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या मुलाला यथोचित सपोर्ट प्रोव्हाइड करणं, त्यांना साजेसा सपोर्ट देणं आणि त्यांना सदैव असं वाटणं की त्यांचे पालक त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांचे पालक भरभक्कमपणे, त्यांचा भरभक्कम पाठिंबा त्यांच्या पाठीशी आहे असं वाटणं हे फार गरजेचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला अजिबात असं नाही सांगायचंय की मुलांना जर अंडर ग्रॅज्युएशनसाठी पाठवलं परदेशी तर त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावं लागतं की ते तयार नसतात, ते डिप्रेशनमध्ये जातात, एन्झायटीमध्ये जातात. असा अजिबात ह्या व्हिडिओचा हेतू नाही आहे. इनफॅक्ट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा असा प्रयत्न आहे की त्या फॅक्टर्सना, त्या पैलूंना लोकांसमोर आणणं, जेणेकरून त्याचा विचार लोक करतील आणि त्याचा विचार केल्यावर लोकांना निर्णय घेण्यास मदत होईल व त्यांचा जो प्रोसेस आहे तो अगदी स्मूथ आणि सुरळीत होईल. असं मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.